व्हीएसआर कंपनी विरोधातील कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये धाव. डीजीसी आणि व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलिसांसोबत खडाजंगी. व्हीएसआर कंपनीच्या लेअरजेट विमानांनी सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचा डीजीएसचा ठपका. 4 विमानांच्या उड्डाणाला बंदी. अजित पवारांचा अपघातही सदोष विमानामुळे झाला का, चर्चांना बळ. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध केल्यास विधान परिषदेसाठी विरोधी पक्षनेता देणार. भाजपनं मवियाला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेसच्या माध्यमातून ठाकरेंच्या कोंडीचा प्रयत्न असल्याची चर्चा. मुंबई महापालिकेच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा सत्ताधारी भाजपचा निर्णय. विकास कामांसाठी होणाऱ्या ठेवींचा वापर. किती ठेवी मोडल्या याची श्वेतपत्रिका काढा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागातील नमाज पठणामुळे वादाला तोंड. आंदोलनावेळी नमाजाची वेळ झाल्यानं कार्यालयातच नमाज अदा. आंदोलनकर्त्यांचं स्पष्टीकरण. गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी. भिगवण कथित अपहरण प्रकरणी नवं वळण. आता आईकडे जाण्याची मुलीची इच्छा. कोर्टामध्ये जबाब बदलला. इंदापूर कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलीची हजेरी. इस्रायलच्या संसदेत पंतप्रधान मोदींचं ऐतिहासिक भाषण. दहशतवादाविरोधात भारतानं कायमच कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण करारावर चर्चेची शक्यता. पुष्पाची श्रीवल्ली उद्या विवाह बंधनात. रश्मिका मंदाना विजय देवरकोंडासोबत लग्नगाठ बांधणार. उदयपूरमध्ये सोहळ्याचा राजेशाही थाट. पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.